सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांसाठी विशेष अभय योजना आणणारं विधेयक आज विधानसभेत मंजूर झालं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे विधेयक मांडलं होतं। या योजनेमुळे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांकडे थकलेल्या 25,000 कोटी रुपयांची वसुली करणं शक्य होईल। या विधेयकामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांना दिलासा मिळू शकेल। राज्याचे उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। लॉटरी आणि ऑनलाईन लॉटरीच्या माध्यमातून ते वाढवण्यात यावे अशी सूचना करणाऱ्या ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी एक समिती नेमण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली। समितीने आपला अहवाल 1 महिन्यात सादर करावा अशी सूचनाही त्यांनी केली। अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या मागण्यांवर झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते। अर्थसंकल्पातील खर्च जेमतेम 50% झाल्याचा विरोधकांचा आरोप फेटाळून लावत गेल्या वर्षीचा खर्च सुमारे 78% इतका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रति महिना दिले जातील असं ते म्हणाले। सध्या आम्ही 1,500 रुपये देत आहोत। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी माहिती घेण्याचं काम सुरू आहे असंही पवार म्हणाले। गोवंश तस्करीच्या गुन्ह्यात एखादा आरोपी वारंवार पकडला गेला तर त्याच्या विरोधात मकोका म्हणजेच संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमाअंतर्गत कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। विधानसभेत त्यांनी ही घोषणा केली। गायीच्या तस्करीवर गृह मंत्रालयाची करडी नजर असून हे गुन्हे थांबवण्यासाठी कठोर पावलं उचलली जात असल्याचं त्यांनी सांगितलं। त्याआधी सभागृहात आज दिशा सालियन हिच्या संशयित मृत्यूबाबतचा मुद्दा अमित साटम यांनी उपस्थित केला। यावर सदर प्रकरणात चौकशी सुरू आहे। या प्रकरणी संबंधित न्यायालयाचे आदेश असतील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली। राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांमध्ये एक फलक लावून त्यात धर्मादाय पद्धतीचे किती रुग्ण दाखल आहेत, किती जागा रिकाम्या आहेत याची माहिती देण्यात यावी असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला दिले। महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयकावर सभागृहात चर्चा सुरू असताना अध्यक्षांनी हे जाहीर केलं। चर्चेनंतर हे विधेयकही मंजूर करण्यात आलं। सुधारणा विधेयकामुळे धर्मादाय रुग्णालयांच्या संख्येत 303 रुग्णालयांची भर पडली आहे। त्यामुळे विविध सरकारी लाभ घेणाऱ्या सर्व रुग्णालयांना हे नियम लागू होतील असं विधी आणि न्याय राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी यावेळी सांगितलं।